आज रुटीन करताना ना ही गोष्ट शेअर करावीशी वाटते, कारण ही गोष्ट आपल्यापैकी खूप जणींना रोज जाणवते, पण आपण जास्त बोलत नाही. ती म्हणजे कंपॅरिझन. येस, स्वतःची तुलना दुसऱ्याशी करणं. कधीकधी आपण नकळत करतो, पण मनावर खूप ओझं होतं. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. चला तर मग आज मी थोडंसं कंपॅरिझनवर बोलणार आहे आणि दाखवणार आहे थोडंसं छोटंसं माझं रुटीन. उदाहरण घ्यायचं झालं तर कोणाचं घर खूप नीट दिसतं, कोणाचं कुकिंग परफेक्ट वाटतं, कोणाचं बॉडी ड्रेसिंग लाईफस्टाईल बघून आपल्याला वाटतं आपण कधी असं होणार. आपण हे सगळं बघितल्यावर आपण आपल्याच आयुष्याला कमी समजू लागतो, जर आपण आपलं बेस्ट देत असलो तरी. हे फिलिंग सगळ्यांनाच येत असावं. कधी कधी वाटतं मी प्रयत्न तरी करते, पण तरी सगळं माझं परफेक्ट का दिसत नाही. पण नंतर एक गोष्ट लक्षात येते, आपण सोशल मीडियावर जे बघतो ते बहुतेक वेळा फक्त हायलाईट रील्स असतात. म्हणजे कोणाची सकाळ परफेक्ट दिसते पण त्याच्या मागचा स्ट्रेस आपल्याला दिसत नाही. कोणाचं घर स्वच्छ दिसतं पण त्याच्या थकव्याची स्टोरी आपल्याला माहीत नाही. आपण आपल्या आयुष्याचा फुल रिॲलिटी भाग जगतो आणि समोरच्याच्या आयुष्याचा फक्त बेस्ट पार्ट बघतो. मग तुलना झालीच तर आपणच दुखावतो. आणि खरं सांगायचं तर बायको म्हणून, आई म्हणून आपल्यावर प्रेशर अजून जास्त येतं. घर, मुलं, काम, जबाबदाऱ्या यामध्ये आपण परफेक्ट व्हायचा प्रयत्न करतो, पण रोज परफेक्ट राहणं शक्यच नसतं. कधी घर अस्तव्यस्त होईल तर कधी कुकिंग सिम्पल असतं, कधी मूड ऑफ असतो तर हे सगळं नॉर्मल असतं. माझं रुटीन एस्थेटिक नाही दिसलं तरी मी कमी नाही आहे, कारण मी प्रामाणिकपणे माझं काम. म्हणून मी आता स्वतःला एकच गोष्ट आठवण करून देते, तुलना करायचीच असेल तर स्वतःशी करायची. कालपेक्षा आज मी थोडं बेटर आहे का? मी स्वतःशी थोडासा वेळ काढला का? मी माझ्या मनाला समजून घेतलं का? कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा स्ट्रगल वेगळा आहे आणि प्रत्येकाचा पेस वेगळा आहे. आपण दुसऱ्यांसारखे होण्यासाठी नाही, पण आपण आपल्यासारखे राहण्यासाठी जन्माला आलो आहे. जर तुम्हालाही कधी कधी कंपॅरिझन वाटत असेल तर प्लीज लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाही आणि तुम्ही कमी नाही. तुम्ही तुमच्या जागी पुरेसे आहात. तुम्हाला कोणत्या गोष्टीचं कंपॅरिझन जास्त वाटतं? घर, कुकिंग, बॉडी, लाईफ? कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की रिप्लाय देईल तुम्हाला. चला तर मग तुम्ही सकाळपासून माझं रुटीन बघितलंच असेल. मस्तपैकी मी इथं आता फुलं काढली होती झाडावरची सकाळी सकाळी उठून. मला ते काम खूप प्रचंड आवडतं. फुलांनी भरलेलं झाड मला इतकं छान वाटतं आणि त्यानंतर त्याच्यावरची फुलं जी काढायची म्हणलं की ते काम माझ्यासाठी म्हणजे लाईफमधलं बेस्ट काम असं मला वाटतं. मला खूप आवडतं ते काम आणि झाडांवरचं प्रेम तर माझं कमी कधी होणारच नाही. असं म्हणजे मला वाटत नाही की माझं कधी कमी होईल, म्हणून ते माझं वाढतच राहील. सो त्यानंतर मग जेवढं मस्तपैकी भांडी सगळी धुवून घेतली, कारण भांडी घासायचा टर्न माझा होता. असं नाही आहे टर्न माझा होता, पण म्हणलं ठीक आहे आता एखादं काहीतरी काम करायलाच पाहिजे ना घरातलं. सो मी इथं भांडी घासून घेतली सगळी. तोपर्यंत मम्मीने हार्दिकला भरून घेतलं होतं, कारण ते मोठं काम होतं. आणि माझी भांडी घासत तोपर्यंत हे माझ्या बाळाचा कारनामा, इतका पसारा करतो हा बाबा, म्हणजे कुठून कुठून काय गोष्टी काढतो माहीत नाही. आणि सगळं त्यांनी त्यांच्या मावशीचा पसारा इथं खाली काढला होता ड्रॉवरमध्ये. हो, पण नंतर शाण्या बाळासारखं सगळं ड्रॉवरमध्ये भरलं पण होतं. मस्त झोप काढल्यानंतर आम्ही बाहेर निघालो. म्हणजे इथंच माझे जवळपास 6 वाजले होते. मी काही दिवसभरातून शूट केलं नव्हतं, असाच दिवस घालवला. ऑब्व्हियसली माहेरचा दिवस म्हणल्यावरती ह्या असाच जाणार. आणि मस्त सनसेट पाहत पाहत आम्ही घराच्या बाहेर पडलो. ऑब्व्हियसली मी बाहेर गेल्यावर पण शूट केलं नाही, कारण मला तेवढा कॉन्फिडन्सच नाही आहे लोकांमध्ये गेल्यानंतर मी शूट करायचा. त्यानंतर मी डायरेक्ट घरी पोचले आणि मग तुमचा पुढचा व्हिडिओ मी डायरेक्टली शूट केलेला आहे, नक्की बघा. कसे आहात तुम्ही सगळे? चला तर मग मी आज छोटासा हॉल करणार आहे. मी काही पर्पलवरून मेकअपचे प्रोडक्ट्स मागवलेत, म्हणजे पूर्ण व्हॅनिटीज मागवली आहे. माझ्या बहिणीची एंगेजमेंट आहे आणि एंगेजमेंटला म्हणजे माझं प्रत्येक वेळेस काय व्हायचं, एकदा तर प्रोडक्ट संपलं की ते तात्पुरतं मागवायचं. लग्नात मी पूर्ण व्हॅनिटी घेतली होती, त्यानंतर असंच काम चालू होतं. सो आत्ता मी सगळी व्हॅनिटी परत घेतली आहे. म्हणलं चला तेही मी शेअर करते तुमच्याशी, तुम्हाला पण उपयोगी पडले तर. त्यामुळे मी स्टार्ट करते. सो
फर्स्ट आपण स्टार्ट करतो प्रायमर पासून. सो मी प्रायमर घेतले. बऱ्यापैकी माझे जे प्रोडक्ट आहे ते स्विस ब्युटीचे आहेत. पहिले प्रोडक्ट्स मी जे मागवले होते ते सगळे माझे लॅक्मेचे होते. आता ह्यावेळेस मी थोडासा ब्रँड चेंज केलाय. सगळे बऱ्यापैकी स्विस ब्युटीचे मागवले. सो हा प्रायमर आहे. हा 299ला भेटलेला आहे. खूप छान आहे. मी अजून यूज नाही केलेले प्रोडक्ट, इवन फोडलेले पण नाही आहेत. जसे आले तसे बॉक्समध्ये ते फक्त मी कॅरी बॅगमध्ये शिफ्ट केले. बॉक्सची अडचण म्हणजे खूप जागा ऑक्युपाय करत होतं बॅगमध्ये, त्यामुळं मी फक्त बॅगमध्ये आणले बस. ह्याच्या पलीकडे काय नाही. purple.com वरून घेतले. ह्याची प्राइस वगैरे म्हणजे टोटल मला किती कॉस्टिंग पडले, किती डिस्काउंट भेटले मी लास्टला सांगते. सो हे प्रायमर घेतलं होतं. तिथं मी ट्राय ऑन करून घेतलेले आहेत. सो छान आहेत. तिथं म्हणजे पहिले मी ट्राय ऑन केलेत. आपले जे हे असतात मॉल्स, त्याच्या बेसमेंटला बरेचसे हे असतात ना ब्रँड्सचे हे वेगवेगळे, तिथे मी ट्राय केले. मग मी कम्पेअर केलेत प्राइसेस की तिथं कितीला भेटते आणि इथं मला पर्पलला किती भेटते, नायकाला किती भेटते, आणि त्यानंतर मी मागवलेत. सो हे मला पर्पलवरून ते मी सगळे घेतलेत. सो हा माझा पहिला प्रायमर होता. नंतर मग आपण कन्सिलर यूज करतो. सो हा सुद्धा स्विस ब्युटीचा कन्सिलर आहे. शेड आहे 06 क्लॅर मोएन असं काहीतरी शेड आहे. सो हा प्रत्येक वेळेस शेड कसा चूज करायचा, आपल्या स्किनपेक्षा थोडासा व्हाईट शेड जास्त असावा असा स्किन करायचा. सो हा आहे कन्सिलर. हा सुद्धा मला भेटलाय 249मध्ये. ह्याची MRP सांगते, डिस्काउंट प्राइजेस टोटलवरती लागली आहे. त्यानंतर फाउंडेशन, हे आहे फाउंडेशन. सो हे पण ट्यूबमध्येच आलेलं आहे. मॅक्स कवर फाउंडेशन, लाईट वेट ऑइल कंट्रोल फॉर्म्युला. सो हे सगळे जे प्रोडक्ट आहेत ते HD प्रोडक्ट्स, म्हणजे HD मेकअप करतो त्याचे जे प्रोडक्ट्स आहेत. सो हाही खूप छान लुक देतो, म्हणजे अप्लाय केल्यानंतर केकी नाही वाटत जास्त. नाहीतर काही प्रोडक्ट्सचे खूप असे मेकअप केल्यानंतर केकी फेस दिसतं खूप केलं की. सो हे केकी नाही वाटणार आहे. आणि हा 349ला बसलेला आहे. आणि अराउंड हा 24 आवर्स मॅट फिनिश देतो. आणि हायलोरॉनिक ॲसिड विथ विटॅमिन E आहे ह्याच्यामध्ये. सो हा 349ला भेटलेला आहे. ओके, नेक्स्ट आहे कॉम्पॅक्ट पावडर. ही ह्याच्यामध्ये डबल बेसला पण येतं, एक शिमरी पण कॉम्पॅक्ट येतं आणि एक साधं सुद्धा येतं, म्हणजे प्लेनवालं. सो मी हे प्लेनवालं घेतलंय बिकॉज आपण नंतर जे ब्लश ऑन करतो, हायलायटर्स यूज करतो, त्यांनी सुद्धा शिमरी आपल्याला लुक भेटता येतो. सो मी हा प्लेन घेतलेला आहे कॉम्पॅक्ट विथ. ह्याचा शेड सुद्धा लिहिलेलं नाही आहे गेस ह्याच्यावरती शेड, पण मी हा चेक करू. हा शेड आहे 03 सँड. सो हे प्रोडक्ट मी म्हणलं ना मॉलमध्ये, मी पहिले माझे सगळे शेड्स मी चेक केले आणि नंतर मी पर्पलमध्ये ॲड केले, कार्टमध्ये ॲड केले. सो हा आहे, ह्याला सोबत हा भेटलाय. त्यानंतर ओके, आय शॅडो पॅलेट. हे मॅलिओचं आहे. हे स्विस ब्युटी नाही आहे. ह्याच्यात मला बऱ्यापैकी सगळे शेड्स भेटलेत. हे आय शॅडो पॅलेट एकच घेतलं आणि माझं काम झालंय. बिकॉज तुम्ही बघू शकता इथं शिमरी, पूर्ण असे ग्लॉसी शिमरी लुक्स आहेत. हे सगळे मॅट फिनिशवाले आहेत आणि ह्याचं पिगमेंटेशन खूप हाय आहे, म्हणजे खूपच हाय आहे. चांगलं आहे, म्हणजे काय वाईट नाही आहे. आणि हे पण पॅलेट पूर्ण मला, ह्याच्यात सगळे शेड्स आहेत. रेड आहे, पिंक आहे, ब्राऊन आहे, न्यूड्स आहेत, कलर्स व्हाईट आहे. सो ग्लिटरी कलर्स पण आहे, म्हणजे वेगळं पॅलेट नको आहे ग्लिटरी कलर्सला. सो हेही छान आहे. मॅलिओचं 02 असं लिहिलं ह्याच्यावरती पॅलेट नंबर. 18 कलर्स आहेत टोटल ह्यावरती या पॅलेटमध्ये. आणि हे पॅलेट मला भेटलंय 399ला, 400 रुपीज इन शॉर्ट. सो हेही छान भेटलंय मॅलिओचं. हेच एक वेगळं आहे, म्हणजे बाकी सगळे स्विस ब्युटी प्रोडक्ट आहे, फक्त हे एकच मी मागं घेतलंय. त्यानंतर आता आपण कॉन्टरिंग, ब्लशर आणि हायलायटर जे असतं आपण वेगवेगळे पॅलेट्स मागवतो, पण इथे तो ऑप्शन होता स्विस ब्युटीमध्ये की आपण काही
प्रोफेशनल आर्टिस्ट नाही, कधीतरी आपण हे करतो. म्हणजे मला युजली हॉलचे व्हिडिओज करताना थोडासा मेकअप करावा लागतो. डेली ब्लाउजला मी काही एवढी मेकअपमध्ये नसते, कारण ऑब्व्हियसली कोणी रोज एवढं मेकअप करून राहत नाही. आणि ठीक आहे ना, म्हणजे कधीतरी. आणि कॉन्टरिंग, हायलायटर आणि ब्लशर हे आपण युजली फंक्शन्स किंवा अशाच हे करतो, यूज करतो. त्यामुळं मग हे मी एकच पॅलेट घेतलं. ह्याच्यामध्ये कॉन्टर आहे, हे ब्लशर आले आणि हे हायलायटर आहे. तिन्ही गोष्टी एका पॅलेटमध्ये भेटल्यात मला. सो हे एक बेस्ट झालंय. मला वेगवेगळे पॅलेट्स घ्यायची गरज भासली नाही. हे तर माझं 3 in 1 काम झालंय. सो हे पूर्ण पॅलेट जे भेटलंय ते मला 349 349ला भेटलेला आहे. सो हेही पिगमेंटेड आहे, खूप छान आहे. नक्की ट्राय ऑन करू शकता. त्यानंतर लास्ट स्टेप जी असते आपली, मॅट मेकअप फिक्सर. हे सुद्धा स्विस ब्युटीचा आहे मॅट मेकअप फिक्सर. जो आपला फायनल मेकअप असतो तो जास्त लॉंग लास्टिंग असावा, त्याच्यामुळे आपण हा मेकअप फिक्सर यूज करतो त्यासाठी. सो हा एक मेकअप फिक्सर मी घेतलेला आहे, जो आपण लास्टला करतो स्प्रे. आणि हा मला भेटलाय 289 रुपीजला, 289. सो आणि हा 70 ml आहे. छोटासाच घेतला पहिला, नंतर बघू आपण आपल्याला कसा यूज पडतो आणि नंतर मग परत मागूयात संपलं की. ह्याच्या व्यतिरिक्त मी पर्पलवरून हा एक फेशियल किट मागवला होता, शील्स प्रोफेशनलचं. मी जसं म्हणलं माझ्या घरी फंक्शन आहे, सो मला आता ह्याची गरज भासणार आहे. सो हे मी फेशियल किट घेतलंय. ह्याच्या अगोदर पण मी बऱ्याचदा सांगितलं की मी फेशियल क्लीनअप वगैरे घरी करते. मला जास्त वेळ बाहेर भेटणार नाही, जाता येत नाही. बाळ असतं घरी आणि त्याला सोडून जाता येत नाही. सो मी बऱ्यापैकी असे किट्स यूज करून घरच्या घरीच माझं काम करते आणि ओके वाटतं मला. सो हे माझं कोरियन ग्लास ग्लो, हे मी फर्स्ट टाइम मागवलंय. हे मी फर्स्ट टाइम यूज करणार आहे कोरियनवाला. मी ह्याच्यापर्यंत कधीच कोरियन नाही केलेलं आणि ह्या पलीकडे मी पपायाच यूज केले. कधीतरी असेल तर डायमंडवालं किंवा गोल्डवालं करते, पण ह्याच्या पलीकडे मी जात नाही. पण आता हे बघूयात, फंक्शन असल्यामुळे मी कोरियन ग्लास ग्लो असं घेतलंय आणि हे मला 299ला पडलेलं आहे. सो हेही छान आलंय. आणि त्यानंतर मग जे आपले बेसिक प्रोडक्ट्स आहेत ते मी घेतलेले होते. हे आयलॅश हे मस्कारा लॅक्मेचा. सो हाही छान आहे. त्यानंतर हे सिंदूर मागवलं लॅक्मेचं. त्यानंतर हे मला फ्रीबीज भेटलेत. हे माझ्याकडं काजळ आहे लॅक्मेचंच. ह्याचं पण पिगमेंटेशन छान आहे, मी यूज करू शकते बघा, एकदम छान आहे आणि स्मज पण होऊ शकतं. आणि हे आहे लॅक्मेचं लायनर, लिक्विड लायनर. जेल लायनर्स मी नाही यूज करत, मला सवय नाही आहे स्वतःला जेल लायनर्सची. सो हे माझं डे टू डे लाईफमध्ये पण मी यूज करते, सो मला हे यूज टू आहे. आणि हे मला फ्रीबीज भेटलेत 2. ह्याच्या पलीकडे मी अजून मागवले ते मी ब्रशेस मागवलेत मेकअप्सचे, ते अजून यायला टाइम आहे. आले तर नक्की मी एक गोष्ट राहिली, हे सगळे प्रोडक्ट्स माझे टोटल ₹1800 पर्यंत गेलेले आहेत प्राइस टोटल. ह्याची अराउंड 2500 पर्यंत हे सगळं जात होतं. पण मला डिस्काउंट करून आणि सेलमध्ये मागवल्यामुळं ह्या सगळ्यामध्ये मला 25% आसपास डिस्काउंट मिळाला आहे. सो टोटली पर्पल जेव्हा सेल असतो ना तेव्हा पर्पलवरती शॉपिंग करायचं एवढंच मला माहिती आहे. मी माझ्या लग्नाच्या वेळेस पण सेलवरतून पर्पलचं शॉपिंग केलं होतं, त्यामुळे तेव्हापासून मी काही कॉस्मेटिक घ्यायचे की मी पर्पलवरतून ट्राय करते. सो नक्की तुम्ही पर्पलला जर सेल असेल तेव्हा तुम्ही कॉस्मेटिक्स मागवा. त्याच्यावर भरपूर सारी वाईड रेंज आहे सगळ्या कॉस्मेटिक्सची, जेणेकरून तुम्ही फेशियल किट, क्लीनअप वगैरे काय नाही आहे पर्पलवरती, बॉडी वॉश वगैरे सगळं आहे. नक्की तुम्ही ट्राय करा. आणि हो, हा कोणताही पेड कोलॅबरेशन नाही आहे, हे टोटली माझे प्रोडक्ट आहेत. जस्ट मला वाटलं की मी तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी करते. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि
सबस्क्राईब करायलाही विसरू नका. बरेचसे आपले जे आहेत मित्र मैत्रिणी ज्या आपल्या चॅनल बघतात पण सबस्क्राईब करत नाही, तर नक्की सबस्क्राईब करा. ते एक सबस्क्राईब खूप मला असं हेल्पफुल मिळतं. आणि चलो तर मग भेटूया आपण अशाच गोड अशा नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय. Tranquil sense tape of this coastal